राज्यात हिलटॉप, हिलस्लोप आणि बीडीपी याबाबत प्रत्येक ठिकाणचा प्रश्न वेगवेगळा आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध ठिकाणच्या बीडीपी आणि हिलटॉप, हिलस्लोप नुसार प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यानुसार पुढील काळात राज्याचे याबाबत एकत्रित धोरण ठरवण्यात येईल अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पुणे महानगरपालिका अंतर्गत विकास कामे प्रकल्पांचा आढावा घेण्याबाबत नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री मिसाळ यांनी पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले आणि इतर अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली। मिसाळ म्हणाल्या, मनपात 1 वर्षाचा विकास कामाचा आढावा नगरविकास मंत्री या अनुषंगाने घेतला। जे प्रकल्प प्रलंबित आहेत त्याबाबत आणि त्यातील अडचणी संदर्भात चर्चा झाली। राज्य सरकारकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतले। 24/7 पाणी योजना, पुण्यातील कुटुंबांना लावण्यात आलेला मालमत्ता कर, कॉन्टेनमेंटमधील काही भागाचे मनपात विलीनीकरण याबाबत आढावा घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। आज महानगरपालिकेच्या पुढच्या 1 वर्षाच्या प्रस्तावित सगळ्या कामाचा आढावा आज नगरविकास मंत्री म्हणून मी घेतला। त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या संबंधित म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे जे पण विषय प्रलंबित असतील त्याविषयीचा आढावा पहिल्यांदा झाला की सरकारकडे काय काय प्रलंबित आहेत ते प्रश्न। त्याचप्रमाणे जे आपल्याकडे सध्या जे प्रोजेक्ट चालू आहेत महानगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये पाणी पुरवठ्याचे असतील, रस्त्याचे असतील, त्याच्या जायकाचा प्रकल्प आहे, अतिक्रमणाच्या बाबत चर्चा झाली। त्याचप्रमाणे जे बजेटेड तरतुदी जी काय करायला पाहिजे होत्या त्याच्यामध्ये काय काय आत्ता तरतूद केलेल्या आहेत, कुठल्या प्रोजेक्टसाठी नवीन तरतुदी लागणार आहेत, राज्य सरकारकडनं त्याच्यासाठी काय अपेक्षा आहे, या सगळ्याची याच्यामध्ये चर्चा झाली। त्याचप्रमाणे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये जे आपण बघितलं होतं की मागच्या वेळेस माननीय एकनाथजी शिंदे जे आता नगरविकासचे मंत्री आहे तर त्यांनी त्यासंबंधी एकता नगर क्लस्टर संबंधी काय आहे आत्ता त्याचा आपण आढावा आत्ता घेतला। 24/7 पाणी पुरवठ्याची जी योजना आहे ती कधीपर्यंत पूर्ण करून देणार आहे त्याचा आढावा झाला। त्याचप्रमाणे करासंबंधी काही गोष्टी होत्या की जो पुणे महानगरपालिकेमध्ये घरांना 3 पट जो कर लागलेला आहे त्यासंबंधीची चर्चा झाली। कॅन्टोन्मेंटचा विषय होता की कॅन्टोन्मेंट हे महानगरपालिकेमध्ये कॅन्टोन्मेंटचा काही भाग समाविष्ट करून घेणे आणि ते युडीकडे असल्यामुळं त्या विषयासंबंधीची चर्चा पण आढावा ह्याच्यामध्ये घेतला। 9 मीटर 6 मीटर रोडच्या संदर्भातलं युडीकडे अडकलेलं हे महानगरपालिकेने सांगितलं की त्यासंबंधी पण युडीकडे हिअरिंग बाकी आहे आणि अशा पद्धतीने एकतर पुणे महानगरपालिका स्वतःचं माझं इथे पुणे असल्यामुळे माझा मतदारसंघ पुण्यात असल्यामुळं पहिली महानगरपालिका मी मंत्री म्हणून पुणे महानगरपालिका घेतली कारण आधी स्वतःचं घर सुधारायला पाहिजे आणि ही आढावा बैठक झालेली आहे। जस्ट काय काय करणार आहे आणि काय काय प्रस्तावित आहे याचा आढावा या निमित्ताने झाला। कारण आत्ता आपला 100 दिवसाचा जो कार्यक्रम आहे जो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केला, सगळ्या खात्याचा 100 दिवसाचा तुमचा काय आहे तो त्यांनी द्यायचा होता की प्लॅन काय राहणार आहे 100 दिवसाचा आणि त्या 100 दिवसाच्या आढावा बैठका झाल्यामुळे आज पुढच्या 100 दिवसामध्ये UD 2 असल्यामुळे पुढच्या 100 दिवसामध्ये आपण महानगरपालिका म्हणून पण तिथे काय प्रस्ताव दाखल केलेले आहेत याचा पण आढावा घ्यायचा होता आणि बाकी सगळ्या दृष्टीने आढावा होता। त्यामुळे आमदार म्हणून आत्ता काही आढावा घेतलेला नाही। एकतर हा विषय झाला 34 गावांच्या टॅक्सचा, त्याची बैठक पुढच्या आठवड्यामध्ये मी लावण्यासाठी त्यांना सांगितले की UDTकडे ती बैठक आपण लावू करासंबंधीची। त्याच्यामध्ये दुसरा पण असा विषय 34 गावांच्या ह्याच्यामध्ये होता की प्लॅनिंग अथॉरिटी ही PMRD आहे आणि 34 गावाला सगळ्या सुविधा आपण महानगरपालिका पुरवतो आहे तर त्यामुळे आपल्याला खूप मोठा फंडमध्ये तफावत त्याच्यामध्ये येते तर ती पण प्लॅनिंग अथॉरिटीचं महानगरपालिकेला आत्ता त्यांनी दिली किंवा जो फंड त्यांच्याकडे जमा झाला आहे तो महानगरपालिकेला देण्यासंबंधीची पण एक मीटिंग त्याच्यात लागणार आहे। दुसरं जे रस्त्यासंबंधीचं आहे
तर मी पण सकाळी न्यूज वाचली होती पेपरला, त्यामुळं मी पण पहिला प्रश्न त्यांना तोच विचारला आहे आणि त्याच्यात असे निर्देश दिलेले आहेत की जो रस्ता खरवडला जाईल तो रस्ता 24 तासाच्या आतमध्ये हा झाला पाहिजे. नाही झाला तर कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा, संबंधित जो पण त्याच्यामध्ये इंजिनियर असेल त्याच्यावर कारवाई करा, नोटीस काढा. आणि ह्यासंबंधी म्हणजे खूप कडक सूचना ह्या आत्ता मी दिलेल्या आहेत.